आपण म्हणतो माझं नशीब असं आहे. माझ्या नशिबातच नाही. काय माहीत माझं भाग्य काय आहे? असं म्हणताना आपण कायम ऐकतो. पण हे नशीब, भाग्य म्हणजे नेमकं काय आहे आपले? नशीब किंवा भाग्य कोणी बाहेरचा ठरवत नाही. ते आपणच घडवलेले असते. पण एकाच क्षणात नाही. आजचा मी हा फक्त या जन्मापुरता मर्यादित नाही. तो अनेक जन्मांचा प्रवास करून इथे आला आहे. म्हणूनच पूर्वजन्मीचं कर्म, या जन्मात आतापर्यंत केलेले कर्म, आत्ता चालू असलेले वर्तमान कर्म, जसं एखादं शेत, आधी पेरलेली बीजं, मातीची सुपीकता, पाणी, हवा, ऋतू आणि आज शेतकरी करत असलेली मेहनत, या सगळ्यांवर पीक ठरतं. तसंच जीवनाचं पीक फक्त आजच्या वागणुकीवर नाही, तर अनेक कर्मांच्या एकत्र परिणामावर उगवतं. म्हणूनच कोणाचं जीवन सुखाचं, कोणाचं संघर्षाचं, कोणाचं मिश्र, प्रत्येकाचं नशीब वेगळं दिसतं. शुभकर्म हे सात्विक भावनेतून निष्काम वृत्तीने केलेले असते. त्यातून पुण्य संचय होतो आणि त्याचे फल म्हणून सुख, समाधान, आरोग्य, प्रतिष्ठा, मानसन्मान, ऐश्वर्य प्राप्त होते. पण हे फलही अनित्य आहे. काळ येताच ते संपते. अशुभ कर्म हे अहंकार, द्वेष, लोभ, आसक्ती यातून जन्माला येते. त्यातून पाप निर्माण होते आणि त्याचे फल म्हणून दुःख, शारीरिक पीडा, रोग, अपमान, आर्थिक हानी, कष्ट व मानसिक अशांती भोगावी लागते. हेही कर्माच्या न्यायानेच येते. कोणताही अन्याय नाही. पूर्वकर्मातून जे पुण्यपाप साचले आहे आणि त्यातून जे फल आज भोगावे लागते, त्यालाच भाग्य किंवा नशीब म्हणतात. ते बदलता येत नाही, कारण ते आधीच कर्मरूपाने पक्के झालेले असते. पण इथेच मोठा गैरसमज होतो. सगळे नशिबानेच घडते, मग आपल्या हातात काहीच नाही, हे विधान अपूर्ण आहे. आत्ता जे कर्म आपण करतो ते पूर्णपणे आपल्या हातात आहे. आजची कृती हीच उद्याचे नशीब घडवते. कोणाला मदत करणे, दान करणे, सर्व प्राणीमात्रांवर दया ठेवणे, काया वाचा मनाने कोणालाही दुखावू नये अशी वृत्ती ठेवणे, कोणाच्या मनाला लागेल असे न वागणे, ईश्वर नामात मन ठेवणे, आपले काम प्रामाणिकपणे करणे, चोरी, हिंसा, फसवणूक टाळणे, कोणाची संपत्ती हडप न करणे, पडेल ते काम निष्ठेने करणे, ही सगळी नशिबावर अवलंबून असलेली गोष्ट नाही. ही आपल्या जागृतीची व विवेकाची फळे आहेत. पूर्वकर्म भोगावे लागते, पण वर्तमान कर्म घडवावे लागते. जो वर्तमान क्षण जागरूकतेने जगतो, तोच भविष्य शुद्ध करतो. आणि एक अंतिम सत्य, जेव्हा कर्म ईश्वरार्पण होते, तेव्हा नशीब उरत नाही, कारण कर्ताच उरत नाही. तेथे कर्म आहे पण बंधन नाही, भोग आहे पण दुःख नाही. जय जय रामकृष्ण हरी.